सोनं ज्या वेळेला 58,000ला ट्रेड करत होतं त्यावेळेला अनेक लोकांना, अनेक गुंतवणूकदारांना असं वाटत होतं अरे एवढं वाढलंय, आता आणखी किती वाढणार. पण त्यावेळेला 58,000ला असताना आम्ही हे प्रेडिक्शन केलं होतं की सोनं 1,00,000च्या वर जाईल. ते प्रेडिक्शन जे आम्ही केलं होतं ते प्रेडिक्शन एका चार्टवर आधारित होतं. तो चार्ट तुम्ही आता काही वेळातच बघणार आहात. आणि हा जो चार्ट आहे हा आहे गोल्ड इज टू डाव जोन्स. डाव जोन्स हा अमेरिकेचा इंडेक्स आहे, जसा आपला निफ्टी आणि सेन्सेक्स आहे. तर गोल्ड आणि डाव जोन्सचा जो रेशो चार्ट येतो त्यावेळेला 58,000ला सोनं होतं त्यावेळेला सांगत होता की सोनं 1,00,000च्या वर जाईल. हाच रेशो चार्ट आता दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्यातली पहिली गोष्ट आहे सोनं 2031 पर्यंत 2,00,000च्या वर जाईल. दुसरी गोष्ट, दुसरं महत्त्वाचं प्रेडिक्शन आहे ते म्हणजे डाव जोन्स मध्ये म्हणजे अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये पुढच्या 5-6 वर्षात एक खूप मोठा क्रॅश येणार आहे. तर हा चार्ट नक्की काय सांगतोय, मागच्या 100 वर्षाचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊया. तुमच्या स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय तो गोल्ड आणि डाव जोन्स याचा हा रेशो चार्ट आहे. याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यूला जर तुम्ही गेले तर इथं मी परत एकदा टाईप करतो. गोल्ड टाईप केल्यावर यातला जो पहिला जो येतो आहे TVC, गोल्ड US$ पर आउन्स, आणि TVC त्याला डिवायडेड बाय आपण केलं आहे डाव जोन्स TVCचा परत, आणि आपण त्याला मल्टिप्लाय केलं आहे 100ने. तर हा जो रेशो येतोय हा चार्ट आहे. आता इथं मी काय केलं की कॅन्डल स्टिक जी आहे ती 1 वर्षाची एक कॅन्डल आहे, म्हणजे 12 महिन्यांची एक कॅन्डल आहे. तर इथं जर बघितलं तर हा 1928 आहे, इथं बॉटम झाला होता. तर हा रेशो साधारण 4.5 किंवा 3 ते या रेंजमध्ये 3 ते 50च्या रेंजमध्ये फ्लक्च्युएट होतो. एकदा तो त्या लेवलला म्हणजे 1898 साली तिथं गेला होता. तिथून 1929 साली म्हणजे ज्या वेळेला ग्रेट डिप्रेशन आलं होतं, डाव जोन्स जवळपास 90% खाली आला होता. तर त्यावेळेला हा रेशो एकदम कमी लेवलला होता, गोल्ड इज टू डाव जोन्स. तिथून पुढे 1933मध्ये परत तो 50पर्यंत गेला. 1967-68मध्ये परत खाली आला. त्यानंतर परत 1980ला वर गेला. आता तो खाली आला आहे. 2001ला आला होता, थोडासा वर गेला. आता परत 2020पासून 20मध्ये या लेवलला आला आणि आता वर जायला त्यांनी सुरुवात केली आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की ज्या वेळेला ह्या खालच्या बँडला तो येतो तिथून पुढचे काही वर्ष गोल्डमध्ये अमेरिकेच्या स्टॉक मार्केटपेक्षा जास्त रिटर्न मिळतो, आणि वाईस वर्सा ज्या वेळेला हा रेशो वरच्या बँडला येतो त्यावेळेला गोल्डपेक्षा स्टॉक मार्केटमध्ये जास्त रिटर्न मिळतो. आता हा रेशो आहे या बँडला, त्यामुळे आता गोल्डमध्ये जी तेजी आहे, आणि ही जी तेजी आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. 1970मध्ये हा रेशो इथं 4-4.5च्या आसपास होता. नंतर तो बराच 80पर्यंत गेला. तर आपल्या भारतीय मार्केटमध्ये 1970 नंतर काय झालं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर 1970मध्ये 184 रुपये तोळा सोनं होतं. त्याच्यानंतर 1970 ते 1980 म्हणजे 10 वर्षात काय झालं जर बघायचं असेल तर 10 वर्षात 1,330 रुपये झालं, म्हणजे जवळपास 7 ते 8 पट याच्यामध्ये वाढ झाली. तोच प्रकार इथं तुम्ही बघा 2001 पासून 2001 ते 2011, 2000मध्ये 4,400 रुपये तोळा होतं. मागचे बरेच वर्ष वाढत नव्हतं, पण हा रेशो जसा खाली आला आणि तिथून तेजी चालू झाली तर 2000मध्ये 4,400 असणारं सोनं 2010मध्ये 18,500 झालं. ही लेवल आहे 2011ची. 2011मध्ये तर 26,400 होतं, म्हणजे जवळपास इथंही 6-7 पट ते वाढलं. आता प्रश्न असा आहे की हा जो रेशो आहे हा रेशो आता एकदम बॉटम होता. इथं साधारण 2018-19मध्ये यांनी बॉटम बनवला आहे, आणि तिथून आता तो जस्ट थोडासा वर गेला आहे. तर 2018-19 नंतर काय झालं ते बघा, साधारण 30,000च्या रेंजमध्ये बरेच वर्ष, जवळपास 2011पासून 2018-19पर्यंत 30,000च्या रेंजमध्ये सोनं होतं. पण जसा हा रेशो वर जायला लागला तसं सोनं अवघ्या किती वर्षात 6 वर्षामध्ये जवळपास 2.5 पट झालं आहे. म्हणजे 30,000चं सोनं 90,000ला गेलं, तिप्पट झालं. आणि ही तेजी इतक्यात थांबणार नाही आहे, कारण का हा रेशो आत्ता जस्ट वर जायला चालू झाला आहे. तर 7.6 असणारा हा रेशो साधारण आपण मागचं जरी एक हे बघितलं
तरी 50पर्यंत जाईल. याच्यामध्ये काय आहे की डाव जोन्स या पिरियडमध्ये, आता मी डाव जोन्सचं चार्ट दाखवत नाही आहे, पण जसं हा रेशो वर गेला तर गोल्ड वर जातं आणि डाव जोन्स खाली येतो. तर आपलं जे दुसरं प्रेडिक्शन आहे की या दरम्यान पुढचे एक समजा आपण 7-8 वर्ष जरी पकडले तर या काळामध्ये एक कधीतरी अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश येईल आणि सोनं पण वाढेल. आता सोनं किती वाढेल तर साधारण आपण जर बघितलं हिस्टॉरिकल प्रेसिडेंट्समध्ये जर आपण बघितलं तर ते या बॉटम थ्रू टॉपपर्यंत साधारण 6 ते 8 पट वाढतं. आता 30,000च्या आसपास मागच्या वेळेचा बॉटम झाला आहे 2018मध्ये. तर तिथून 6 पट आपण म्हटलं तर साधारण 1,80,000 1,85,000 आणि 8 पट म्हटलं तर 2,40,000 किंवा 2.5 लाखापर्यंतही सोनं जाऊ शकतं. तर सोनं का वाढतं आहे त्याच्या मागं कारण हे की अमेरिकेची अर्थव्यवस्था, तिथलं स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी गडबड होणार आहे आणि त्याच्यामुळं तो पैसा सगळा सेफ हॅवन म्हणून गोल्डमध्ये जातो आणि त्यामुळं गोल्ड वाढतं. हा चार्ट आपल्याला सांगतो 1928 म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1970मध्ये तेच झालं आहे, 2000च्या दशकात तेच झालं आहे आणि आता हा ट्रेंड परत आत्ता चालू झाला आहे. त्याच्यामुळं सोन्यातली तेजी इतक्यात थांबणार नाही आहे. पण सोनं लगेच खरेदी करावं का, तर त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. सोनं कधी खरेदी करायचं, सोन्यात इन्व्हेस्टमेंट करण्याची स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे खूप चांगली, ती येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही कवर करू. पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा की सोन्यातली तेजी 1 लाखापर्यंत जरी गेलं सोनं तरी ते काही महाग झालं असं समजण्याचं कारण नाही आहे. हिस्टॉरिकल प्रेसिडेंट्सनुसार 6 ते 8 पट वाढतं. तर 30,000 गुणिले 6, 30,000 गुणिले 8 हिशोब करा आणि त्यानुसार गोल्डमध्ये आपल्याला काय करायचे ते एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी तयार करा. धन्यवाद.